दिवसाची सुरुवात येशूबरोबर. दोन भाऊ एकत्र राहत होते. एका भावाचं लग्न झालं होतं आणि दुसऱ्या भावाचं अजून लग्न झालं नव्हतं. आणि दोघेही जवळजवळच वेगळ्या घरामध्ये राहत होते. आणि ते दोघं मिळून एकच त्यांचं शेत होतं. दोघांचं मिळून एकच शेत होतं आणि ते दोघंही त्या शेतामध्ये भरपूर मेहनत करायचे. त्यामधून जे काही यायचं त्यांनी ते अर्ध ते वाटून घ्यायचे. एक दिवस त्यांनी खूप चांगलं धान्याचं पीक लावलं त्या ठिकाणी आणि दोघांनी खूप मेहनत केली त्या ठिकाणी. नंतर कापणी झाली आणि मग त्यावेळेस चांगल्या प्रकारे त्यांना धान्य त्या ठिकाणी त्यांनी गोळा केलं आणि मग त्यांनी नेहमीप्रमाणे अर्धा वाटा त्या धान्याचा केला आणि एक वाटा मोठ्या भावाला आणि एक वाटा लहान भावाला, असे त्यांनी 2 वाटे केले. आणि तोपर्यंत हे सर्व करताना दुपार झाली होती. आणि मग लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणाला की तू जाऊन जेवून घे आणि जेवून परत ये, तोपर्यंत मी ह्या धान्यांवर नजर ठेवतो, त्यांची राखण करतो. आणि तो मोठा भाऊ जेवायला गेला. तो मोठा भाऊ जेवायला गेल्यानंतर तो लहान भाऊ विचार करू लागला की मी एकटाच आहे, माझं लग्नसुद्धा झालेलं नाही, पण माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे, त्याला पत्नी आहे, त्याची मुलं आहेत आणि कदाचित माझ्यापेक्षा त्यांना जास्त धान्य लागत असेल. आणि मग त्यांनी काय केलं, तो लहान भाऊ उठला आणि त्यांनी 4 मोठ्या टोपल्या धान्य भरलं आणि ते आपल्या भावाच्या जो वाटा आहे ढीग केलेला धान्याचा त्याच्यावर नेऊन त्याने टाकलं आणि तो बसून राहिला. आणि थोड्या वेळाने भाऊ जेवून आला आणि जेवून आल्यानंतर त्यांनी त्या लहान भावाला सांगितलं, जा आता तू जेवून ये. आणि तो लहान भाऊ गेल्यानंतर मग मोठा भाऊ बसून विचार करू लागला की जरी मला तर संसार आहे, माझे सगळेजण माझ्या अवतीभोवती आहेत, परंतु माझा भाऊ हा एकटाच आहे आणि तरुणसुद्धा आहे, कदाचित त्याला माझ्यापेक्षा जास्त धान्याची गरज असेल. असं म्हणून त्या मोठ्या भावाने 4 टोपल्या मोठ्या धान्याच्या भरल्या आपल्या ढिगामधून आणि जाऊन त्या भावाच्या ढिग्यावर टाकला. धान्याचा ढीग आहे त्याच्यावर टाकला. आपण मग बघतो की ह्यामुळे ह्या दोघांचं पण जे वाटे होते ते समानच राहिले. कोणाचं कमी झालं नाही, कोणाचं जास्त झालं नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, ज्यावेळेस आपण कोणा गरजू व्यक्तींना देतो आपल्याला ते परत येतं. आपण जेवढं काही देऊ, ते आपण मदत करू इतरांना, ती आपल्याला परत मिळते. देव आपल्याकडे लक्ष देऊ नसतो. लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण उदारपणे गरजूंना मदत करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. देव आमचे दिलेले जे आहे हे आम्हाला परत देतो, कारण देव कोणाची उधारी ठेवत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 36वा वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 6 and verse 36. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.